एनपी न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। अगर आपने अब तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही वो बेल आइकन भी दबा दीजिए। एनपी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। शिक्षण महर्षी माधवरावजी बोर्डे सर यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, आंबेडकर चळवळीचे भाष्यकार, समीक्षक, विचारवंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। शिक्षण महर्षी माधवरावजी बोर्डे सरांच्या विषयी, एकंदरीत त्यांच्या वाटचालीविषयी, त्यांच्या जीवनावर, काही क्षणावर प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे या सरांनी आपले विचार मांडलेले आहे, त्यांनी प्रकाश टाकलेला आहे। प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर नेमकं काय म्हणाले बघूया। मी जेव्हा औरंगाबादला आलो त्यावेळी माधवराव बोर्डे यांच्या नावाचा बऱ्यापैकी बोलबाला होता। सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये माधवराव बोर्डे यांचा राबता होता। विशेषतः ग्रामीण भागातून येणारी भिन्न भिन्न जातींची जी काही मुलं होती त्यांचा आधार म्हणूनच माधवराव बोर्डे यांच्याकडे पाहिलं जाईल। जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्याही पलीकडे जाऊन काही माणसं आयुष्यभर राबत असतात। ही माणसं का राबतात त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मनाला कधी जातही स्पर्शलेली नसते आणि धर्मही स्पर्शलेला नसतो। निखळ माणूस पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये वसत असतं अशी माणसं ही सगळ्या भेदांच्या पलीकडे जात असतात आणि माणूस पण शोधत असतात, माणूस पण अंगीकृतही करतात आणि माणूसपणाचं शिंपणही करत असतात। अशा खेड्यापाड्यातून येणाऱ्या, ग्रामीण भागातून येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये माधवराव बोर्डे यांचा आधार वाटत असे। मला हे स्मरतं, मी औरंगाबादेत आलो त्यावेळी दैनिक अजिंठ्याचे रविवार पुरवणीचा संपादक म्हणून दाखल झालो होतो। त्यानंतर काही काळानंतर बाबा दळवी म्हणजे नुकतंच दैनिक लोकमत सुरू झालेलं होतं 9 जानेवारी 1982ला आणि ऑक्टोबरच्या आसपास बाबा दळवींनी माझ्या करार करून मी दैनिक लोकमतमध्ये रुजू झालो। BA प्रथम वर्षाला होतो। मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला। बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलांनी पुनीत झालेली भूमी ती एक आत्मीय एक श्रद्धा होती त्या भूमीविषयीची। काळ अंगमोडे देईल, कूस बदलेल, परंतु ज्या आत्मीय श्रद्धा असतात त्या अमिटच असतात, त्या कधी मिटत नाहीत। म्हणून बाबासाहेबांच्या पावलांनी पुनीत झालेल्या भूमीत आपण शिकलं पाहिजे हे एक आकर्षण होतं, श्रद्धाही होती। त्यापोटी आम्ही इथं दाखल झालेलो होतो। मला हे स्मरतं की माधवराव बोर्डे हे त्या काळामध्ये घाटी हॉस्पिटलच्या बाजूचा एक जो घाटी नावाचा भाग आहे तिथं गौतम नगर तेही होतं, त्या भागामध्ये माधवराव बोर्डे राहत असत आणि आम्ही काही त्या काळातले ऊर्जा असलेले काही विद्यार्थी ते त्यांना भेटायला गेलो होतो। त्यांची माझी ही पहिली भेट, पण त्या पहिल्या भेटीतही माधवराव बोर्डेंनी आम्हा सगळ्याच विद्यार्थी नेत्यांवर विलक्षण असं गारुड केलेलं होतं। अतिशय मोकळेपणानं त्यांनी संवाद केला। त्या काळामध्ये ते
म्हणजे आता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ होतं ते, त्याच्या कार्यकारिणीवर ते सदस्य होते. त्या काळामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असं म्हटलं जाईल, आज आपण व्यवस्थापन परिषद म्हणतो, मॅनेजमेंट काउन्सिल. ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ही विद्यापीठाची भूमिका ठरवणं, विद्यापीठाची दिशा ठरवणं, विद्यापीठाची आंतररचना निश्चित करणारी सर्वोच्च अशी समिती आहे, बॉडी आहे. त्यामुळं माधवराव बोर्डे यांनी त्या काळामध्ये विद्यापीठाच्या लौकिकात भर टाकण्याच्या दृष्टीनं जे काम केलेलं होतं तेही आम्हा मंडळींच्या पुढ्यामध्ये होतं. अतिशय तडफ, तेवढीच अतिशय कणखर, अविलग अशी सामाजिक बांधिलकी. या सामाजिक बांधिलकीमध्ये माधवरावांच्या त्या काळातल्या भूमिकांमध्ये, वागण्यामध्ये थोडासा कडकपणाही होता. कडकपणा या अर्थानं की ते आपल्या भूमिका बदलत नसत. म्हणजे कदाचित असं असू शकतं की स्वातंत्र्यानंतर ज्या 2-3 पिढ्या आल्या ना, त्या पिढ्या त्यांनी जो एक विचार अंगीकृत केलेला होता, स्वीकारलेला होता, त्या विचारांशी ती मंडळी अतिशय निष्ठेनं बांधील होती. ही गोष्ट आजचं एकूण सामाजिक पर्यावरण लक्षात घेता मला ती अभिमानाची वाटते आणि अप्रूपाचीही वाटते. तो कोणत्याही क्षेत्रातला असो, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, जीवनातल्या अनेक क्षेत्रामध्ये वावरणारी असंख्य जातींची माणसं त्यांच्या त्यांच्या भूमिका घेऊन, त्या भूमिकेवर श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून जगत होती, वागत होती. एक. दुसरं असं की सार्वजनिक जीवनातलं पावित्र्य हे आपण राखलं पाहिजे असं मानणारी या 2-3 पिढ्या होत्या. म्हणजे बाबासाहेब असं म्हणत असत की प्रत्येक व्यक्तीला 2 प्रकारचे चारित्र्य असतात, चरित्र असतं. एक असतं त्याचं व्यक्तिगत, ते व्यक्तिगत चरित्र किंवा चारित्र्य त्याचं हे त्याच्या कौटुंबिक अशा वर्तनावर अवलंबून असतं. पण सार्वजनिक चारित्र्य जे आहे ते समाजाचं नुकसान होऊ नये, समाज भरकटला जाऊ नये, समाज हा कोणत्याही पातळीवर भ्रष्ट होऊ नये आणि त्याच्यासाठी म्हणून आपण काही पथ्य पाळले पाहिजे असं मानणाऱ्या त्या 2-3 पिढ्या होत्या. त्या पिढ्यांचं प्रतिनिधित्व माधवराव बोर्डे हे करत होते. मग हा कार्यकर्ता असो, कुठले शिक्षण क्षेत्रातला असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, अगदी राजकीय जीवनातली माणसं सुद्धा समूह आणि सामाजिक अशा पद्धतीची लूट हे केली जात नसे. तो कोणत्याही जातीचा असो, ते समाजवादी असतील, ते आंबेडकरवादी असतील, ते गांधीवादी असतील, ते मार्क्सवादी असतील, ही सगळी मंडळी सार्वजनिक जीवनातल्या पावित्र्याला विलक्षण महत्त्व देत होती. म्हणून माधवराव बोर्डेंनी विद्यापीठाच्या कार्यकारिणीचा सदस्य म्हणून जे काम केलेलं आहे
ते अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यापीठाचा लौकिक वाढावा याच्यासाठी जी सगळीच मंडळी प्रयत्न करत होती त्या काळातली, म्हणजे उदाहरणार्थ कसं बघा, विषय कोणताही असो, जे जे विभाग आहेत, मग ते रसायनशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, जीवशास्त्र असो, प्राणीशास्त्र असो, त्या काळामध्ये नुकतंच जर्नलिझम सुरू झालेलं होतं, आपल्याकडं वृत्तपत्र विद्या विभाग सुरू झालेला होता, नाट्यशास्त्र विभाग सुरू झालेला होता, संगीत विभाग नव्हता त्या काळामध्ये. अनेक भाषांचे जे विभाग होते, त्या अनेक भाषांच्या विभागांमध्ये किंवा ज्याला आपण सोशल सायन्सेस म्हणतो, राज्यशास्त्र असेल, लोकप्रशासन असेल, इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, अशा भिन्न भिन्न विभागांमध्ये किंवा लँग्वेजेस असतील, भाषा असतील, भाषा विभाग असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली त्या काळामध्ये सुरू नव्हतं आपल्याकडं या विद्यापीठांतर्गत, पण इतर जे विभाग होते, भाषा विभाग होते, या सगळ्या विभागांमध्ये त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले अभ्यासू, व्यासंग असलेले विद्वान आणि त्या त्या विषयाला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ शकतील अशा प्राध्यापकांची निवड ही केली जात असे. आजचा काळ अतिशय भ्रष्टतेनं बरबटलेला काळ आहे. मी म्हणत असतो, नेहमीच सांगत असतो की आम्ही जेव्हा नोकरीला लागलो त्यावेळी नोकरीचं समीकरण होतं, गणिती पद्धतीनं सांगायचं झालं तर, गुणवत्ता अधिक पात्रता बरोबर नोकरी. गुणवत्ता म्हणजे काय, त्या विषयातलं थोडंफार का होईना परंतु आलं पाहिजे, आणि पात्रता म्हणजे काय, तर त्या त्या पदासाठी आवश्यक असलेली शिक्षणाची अट. असं मी नोकरीला लागलो त्या काळाचं नोकरीचं ही सूत्र होतं. आज काळ मोठा कठीण आहे. म्हणजे आज काय समीकरण आहे नोकरीचं, मालमत्ता अधिक असलीच तर गुणवत्ता अधिक पात्रता बरोबर नोकरी. म्हणजे त्या काळामध्ये माणसं दबक्या आवाजात, संस्थाचालक सुद्धा दबक्या आवाजात विचारत असत की संस्था अद्यापिक ही आर्थिकदृष्ट्या काही फारशी सक्षम नाही आहे, काही मदत करता येईल का, हे त्या काळातलं सूत्र होतं. आज निर्लज्जपणे असं विचारलं जातं की हे इतके लाख देत आहेत, तुम्ही किती लाख देता. म्हणजे संस्थाचालकांचं हे धारिष्ट्य वाढलं, याचा अर्थ काय, समाजसुद्धा अशा अपप्रवृत्तींना, विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींना समाजसुद्धा गोंजारतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून माधवराव बोर्डे अशा काळाचे प्रतिनिधी आहेत की ज्या काळामध्ये फक्त गुणवत्तेला महत्त्व द्यावं, कारण विद्यापीठ ही सार्वजनिक संस्था आहे आणि या सार्वजनिक संस्थेचं जे पावित्र्य आहे, हे पावित्र्य तर राखलं गेलंच पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये नया पैसा सुद्धा नोकरीला लागत नसे. आज संबंध देशभरात, केवळ आपल्या विद्यापीठाचा भाग म्हणून नाही, संबंध देशभरात इतकी कीड लागलेली आहे शिक्षण क्षेत्राला सुद्धा की संताप येतो, चीड येते. माधवराव बोर्डे यांच्या काळामध्ये भिन्न भिन्न विषयांमध्ये
त्या त्या विषयातले पारंगत असलेले, विद्वान असलेले, व्यासंग असलेली माणसं ही त्या काळातल्या कार्यकारिणी, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलनं, कार्यकारी मंडळानं अशा माणसांची निवड केली. आणि म्हणून त्या काळातलं विद्यापीठसुद्धा आपल्याकडचं हे प्रचंड वैभवाला गेलेलं होतं. आणि त्या वैभवामध्ये एक तुरा हा माधवराव बोर्ड्यांच्या कर्तृत्वाचा आहे. मी आपल्याला सांगतो, आपण जाणता त्या काळामध्ये उदाहरणार्थ मराठी विभाग घेऊ विद्यापीठाचा, माधव बोर्डेंच्या सारखा माणूस एक्झिक्युटिव्हमध्ये जर नसता तर आदरणीय गुरुवर्य डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचा प्रवेश विद्यापीठात झालाच नसता, हे मी छातीठोक सांगतो. अशा अनेक विभागांमध्ये, कारण माधवरावांचा विशेषत्वानं मी उल्लेख का करतो, कारण माधवराव हे त्यावेळी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे केवळ मेंबर नव्हते, ते रिझर्वेशन, आरक्षण भरलं जावं याच्यासाठी जी एक समिती राज्यपालांनी नियुक्त केलेली होती, त्या राज्यपालांची ती प्रतिनिधी होते. माधवरावांचं म्हणजे मराठवाड्यामध्ये जे काही रिझर्वेशन भरलं गेलं नंतरच्या काळामध्ये, ते रिझर्वेशन भरण्यामध्ये सुद्धा माधवराव बोर्डे यांचं भरीव असं योगदान राहिलेलं आहे. इतिहासाची पानं, मी म्हणत असतो की इतिहासाची पानं कधी कृतकही नसतात, काय खोटी नसतात. आणि इतिहासाची साक्ष जी आहे ती आपल्याला कधीच खोटी मानता येत नाही. काळ बदलतो, अनेकदा आपल्याला इतिहासाचं विस्मरण होतं, पण काही माणसांच्या कर्तृत्वाचा ठसाच इतका अमिट असतो की ते ना कर्तृत्व विसरता येत, ना ते व्यक्तिमत्व विसरता येत, ना त्या कर्तृत्वाची परंपरा विसरता येत. माधवराव बोर्डे यांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा माधवरावांच्या या कर्तृत्वाच्या असलेल्या प्रशस्त वाटा माझ्या नजरेसमोर तरळायला लागतात. माधवरावांचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? मी जसं मगाशी रिझर्वेशनच्या बाबतीत बोललो, आरक्षणाच्या बाबतीत बोललो, तसं माधवरावांनी जाणीवपूर्वक दुसरी एक गोष्ट केली, तीही की खेड्यापाड्यातून येणारी परंतु त्या विषयामध्ये गुणवत्ता असलेली जी मुलं आहेत, मग ती सवर्ण समाजातली का असेना, शेतकरी कुटुंबातली का असेना, अतिशय विपन्न असलेल्या, मजूर असलेल्या कुटुंबातून का येणारी असेना, अशा सगळ्या साधन वंचित, उपेक्षित अशा समूहातून येणारी परंतु ऊर्जा असलेली, त्या विषयाची जाण असलेली, त्या विषयात पारंगत असलेले विद्यार्थी हे माधवराव बोर्डेंनी हेरले आणि त्या मुलांना संधी मिळेल संबंध मराठवाड्यावर याचे कसोशीनं प्रयत्न केले. ही गोष्ट आपल्याला विसरता नाही येत. माधवरावांनी शिक्षण संस्था सुरू केली. काय केलं? ज्या अतिशय उपेक्षित भागातून ते आलेले होते त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, श्रमजीवी समाजाच्या, घाम गाळणाऱ्या समाजाच्या लेकरांना शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी माधवरावांनी शिक्षण संस्था काढून भिन्न भिन्न जाती आणि धर्म आणि समाज यांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय केली.
एका गोष्टीचं मी स्मरण दिलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेब जर महाराष्ट्रात उदय पावले नसते तर सवर्ण समाजातली मुलं ही शिक्षणाच्या अंगणामध्ये समर्थपणे उभी राहू शकली नसते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सवर्ण समाजाच्या लेकरांना शिकता यावं, मुला मुलींना शिकता यावं, केवळ मुलंच नाही मुलीसुद्धा, यांच्यासाठी एबीसीची सवलत ती सुरू केली. आणि अगदी शाळेतली मुलं मुलीसुद्धा शिकावेत. कारण क्रांतिबा फुलेंनी सांगितलेलं होतं की शिक्षण हा तिसरा डोळा आहे. आणि बाबासाहेब तर म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचं हे महत्त्व लक्षात घेऊन माधवराव बोर्डे यांनी ग्रामीण भागात शाळा काढल्या. आणि त्यामुळं शेतकरी कुटुंबातला पोरगा शिकायला आला, पोरगी शिकायला आली. त्यांच्या गावी सोय झाल्यामुळं शिक्षणाची पालकांना सुद्धा फारसे सायास पडले नाहीत. ईबीसीच्या सवलतीमुळं गोरगरीब लेकरांना काही विशेष सवलती माधवरावांनी त्यांच्या शाळेमध्ये दिल्या. आणि त्यामुळं ही सगळी खेड्यापाड्यातली वंचित अशी जी मंडळी आहे, अहो भले सवर्ण समाजातील पोरगा असेल, बापाला 2 एकरचा तुकडा आहे शेतीचा, जन्मानं तू मराठा आहे, जन्मानं माळी आहे, जन्मानं सुतार आहे, लोहार आहे, पण ही मंडळी एक हंगाम पीक घ्यायचे आणि दुसऱ्या हंगामामध्ये दुसऱ्याच्या शेतीवर राबायला जायची. अगदी मराठा समाजाची पोरं सुद्धा. म्हणून अशा लेकरांची त्यांना शिक्षण घेता यावं याच्यासाठी माधवराव बोर्डे यांनी केलेली जी जोपासना आहे ती माझ्या दृष्टीनं सामाजिक कळवळ्याचीच ती भूमिका आहे. माधवरावांचा दानशूरपणा आपल्याला माहिती आहे. कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाला मग तो प्रबोधनाचा असेल, एखाद्या व्यक्तीचा सामाजिक पातळीवर गौरव करणारा समारंभ असेल किंवा समाज जागरणासाठी प्रबोधनासाठी कोणी वृत्तपत्राचा प्रपंच करू इच्छित असेल, अशा सगळ्या गरजवंतांना माधवरावांनी अतिशय मुक्त हस्ते दान दिलेलं आहे. आणि हे दान देताना माधवरावांनी कुठलीही पोझ घेतलेली नाही, ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. अतिशय निगर्वीपणानं आणि आपलं ते सामाजिक कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे या भूमिकेतून, सामाजिक जाणीवेच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून माधवरावांनी आपला हात अतिशय सैल केला. मुक्त हस्ते दान ते देत गेले. अशा दानशूराला आपण सॅल्यूट केला पाहिजे, अभिवादन केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे. माधवरावांच्या संबंधानं खूप काही बोलता येईल. माधवरावांनी कधीही श्रीमंतीचा गंड बाळगला नाही. ऐश्वर्य वाढत गेलं माधवरावांचं
परंतु आपल्या मनाला त्यांनी कधी अहंकार स्पर्शू दिला नाही. आपलं मन इतकं निर्लेप निर्भेळ ठेवणं ही मनात माणूसपणाचा झरा असल्याशिवाय करता येत नाही. माधवराव बोर्डे हा माणुसकीचा अखंडित वाहणारा झरा आहे. या दृष्टीनंच मी माधवरावांकडे पाहत आलेलो आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माधवरावांना ते शतायुषी व्हावेत आणि सगळ्या दुबळ्यांना ते आज पावे तो जसं पोटाशी धरत आलेले आहेत त्या यांच्या अतिशय परोपकारी भावनेची सतत वृद्धी होत राहो अशी कामना मी करतो आणि थांबतो. जय भीम.